नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सैनिक विकास माध्यमिक विद्यालय फौजी आंबवडे यांच्या संगणक शिक्षण मालिकेमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीच्या संगणक विषयातील एक अतिशय महत्त्वाचा धडा शिकणार आहोत. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. संगणकाचे हे दोन मुख्य भाग आहेत. चला तर मग या मनोरंजक प्रवासाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, संगणकाचे दोन मुख्य भाग असतात. एक हार्डवेअर, दोन सॉफ्टवेअर. ज्या वस्तूंना आपण पाहू आणि स्पर्श करू शकतो त्यांना हार्डवेअर म्हणतात. तर ज्या गोष्टी संगणकामध्ये काम करतात पण दिसत नाहीत त्यांना सॉफ्टवेअर म्हणतात. दोन्ही एकत्र काम करतात तेव्हाच संगणक योग्य प्रकारे कार्य करतो. हार्डवेअर म्हणजे संगणकाचे भौतिक भाग. ज्या वस्तूंना आपण हात लावू शकतो, पाहू शकतो आणि वापरू शकतो त्यांना हार्डवेअर म्हणतात. उदाहरणार्थ मॉनिटर, CPU, कीबोर्ड, माऊस, प्रिंटर ही सर्व हार्डवेअरची उदाहरणे आहेत. आता आपण काही हार्डवेअर उपकरणे पाहूया. मॉनिटर माहिती दाखवतो. CPU संगणकाचे सर्व काम नियंत्रित करतो. कीबोर्ड टायपिंगसाठी वापरला जातो. माऊस निवड करण्यासाठी वापरला जातो. प्रिंटर माहिती कागदावर छापतो. स्पीकर आवाज ऐकवतात. स्कॅनर चित्रे संगणकामध्ये आणतो. वेबकॅम व्हिडिओ कॉलसाठी वापरला जातो. मायक्रोफोन आवाज रेकॉर्ड करतो. UPS वीज गेली तरी संगणक चालू ठेवतो. चला एक उदाहरण पाहूया. आपण कीबोर्डने माहिती टाईप करतो. ही माहिती MS Word या सॉफ्टवेअरमध्ये जाते. सॉफ्टवेअर त्या माहितीवर प्रक्रिया करते आणि परिणाम मॉनिटरवर दिसतो किंवा प्रिंटरवर छापला जातो. म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही मिळून संगणक चालवतात. संगणकाचा विकास अनेक वर्षांमध्ये झाला आहे. पहिली पिढी व्हॅक्यूम ट्यूब, दुसरी पिढी ट्रान्झिस्टर, तिसरी पिढी इंटिग्रेटेड सर्किट, चौथी पिढी मायक्रोप्रोसेसर, पाचवी पिढी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI. आज आपण आधुनिक आणि वेगवान संगणक वापरत आहोत. इनपुट डिव्हाइसेस म्हणजे संगणकाला माहिती देणारी साधने. उदाहरणार्थ कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, मायक्रोफोन, वेबकॅम या साधनांच्या मदतीने आपण माहिती संगणकामध्ये पाठवतो. कीबोर्ड हे एक महत्त्वाचे इनपुट डिव्हाइस आहे. याच्या मदतीने आपण अक्षरे, संख्या आणि सूचना टाईप करतो. कीबोर्डमध्ये विविध प्रकारच्या की असतात. फंक्शन की, नंबर की, अक्षर की, स्पेस बार, एंटर की आणि बॅकस्पेस की. कीबोर्ड संगणक वापरण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. माऊस हे एक इनपुट डिव्हाइस आहे. याच्या मदतीने आपण स्क्रीनवरील वस्तू निवडू शकतो. माऊसची मुख्य कामे आहेत क्लिक, डबल क्लिक, राईट क्लिक, ड्रॅग आणि स्क्रोल. माऊसमुळे संगणक वापरणे सोपे होते. आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे संगणकातून माहिती मिळवण्यासाठी वापरली जाणारी साधने. उदाहरणार्थ मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर, हेडफोन, प्रोजेक्टर या उपकरणांमुळे आपल्याला माहिती पाहता किंवा ऐकता येते. माहिती साठवण्यासाठी स्टोरेज डिव्हाइसेस वापरली जातात. उदाहरणार्थ हार्ड डिस्क, SSD, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, CD किंवा DVD या साधनांमध्ये आपण माहिती सुरक्षित ठेवू शकतो. सिस्टीम सॉफ्टवेअर संगणक चालवण्याचे काम करते.
उदाहरणार्थ विंडोज, अँड्रॉइड, लिनक्स हे संगणक आणि मोबाईलचे व्यवस्थापन करतात. सिस्टीम सॉफ्टवेअरशिवाय संगणक चालू शकत नाही. प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर वापरून नवीन प्रोग्राम तयार केले जातात. उदाहरणार्थ पायथन, व्हिज्युअल स्टुडिओ कोड, पायचान, एक्लिप्स यांच्या मदतीने संगणकाला सूचना दिल्या जातात. वास्तविक जीवनातील उदाहरण: आपले शरीर म्हणजे हार्डवेअर, आपला मेंदू म्हणजे सॉफ्टवेअर. शरीर आणि मेंदू दोन्ही मिळून आपण काम करतो. त्याचप्रमाणे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही मिळून संगणक कार्य करतो. आता एक मजेदार कृती करूया. समोर दिसणाऱ्या वस्तूंमधून कोणते हार्डवेअर आहे आणि कोणते सॉफ्टवेअर आहे ते ओळखा. विचार करा आणि योग्य उत्तर द्या. चला आता प्रश्नमंजुषा सोडवूया. मी प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर शोधा. सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. आज आपण शिकलो संगणक म्हणजे काय, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, इनपुट, आउटपुट आणि स्टोरेज डिव्हाइसेस, सिस्टीम सॉफ्टवेअर, प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर व सॉफ्टवेअर यांचे महत्त्व. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हा धडा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. पुढील धड्यामध्ये आपण आणखी नवीन गोष्टी शिकणार आहोत. धन्यवाद. जय हिंद.